विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारी समतेचे हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे, या उपक्रमामध्ये मी सर्व धर्मांना सोबत घेऊन जाणारी वारकरी परंपरा या विषयावरती आपल्याशी संवाद साधणार आहे. वारकरी परंपरा ही एका धर्माच्या कोशात अडकलेली परंपरा नाही. सगळ्या धर्मांना सोबत घेऊन जाणारी वारकरी परंपरा आहे. तुकाराम महाराजांनी पंढरीच्या वारीचं वर्णन करणारा एक अभंग लिहिलेला आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की वर्ण अभिमान विसरल्या याती एकमेका लोटांगण जाती रे. वर्ण अभिमानाचा निचरा होण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर ते पंढरी आहे. पंढरीमध्ये जातीचा अभिमान राहत नाही, पंढरीमध्ये ज्ञानाचा अभिमान राहत नाही. त्यामुळे तुकोबाराय म्हणतात, वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीचा. वाराणसी पाहिली, गया पाहिली, परंतु पंढरीची सर येत नाही. का तर तुकोबाराय पुढे सांगतात, पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडती जन एकमेका. एकमेकांच्या पाया पडतात, त्यामुळं वर्णाभिमानाचा निचरा होतो आणि म्हणून पंढरी ही वाराणसी किंवा गया या इतर तीर्थक्षेत्रांपेक्षा महत्वाची आहे, असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. आता पंढरीची ही जी वर्णाभिमानाचा निचरा करणारी वारी आहे, त्या वारी मागची परंपरा तुकोबाराय एका अभंगामध्ये सांगतात. तुकोबाराय असं सांगतात की ही परंपरा नामदेवरायांपासून सुरू होते. नामदेवराय, ज्ञानोबाराय, कबीर आणि एकनाथ महाराज या चार संतांचा तुकोबारायांनी एका खेळियाच्या अभंगामध्ये उल्लेख केलेला आहे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी एक अभंग सांगितलेला होता. कलियुगी संत जहाले अनंत परिपटाईत 5 जण. कलियुगामध्ये भरपूर संत झाले, परंतु या भरपूर संतांमध्ये पटाईत असे 5 संत आहेत. म्हणजे थोडक्यात वारकरी परंपरेचं हे संत पंचक आहे. या संत पंचकामध्ये कोणते 5 संत आहेत तर लोकहितवादींनी सांगितलेलं आहे, एक म्हणजे ज्ञानोबाराय, नामदेवराय, कबीर महाराज, एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराज. म्हणजे वारकरी परंपरेचं जे संत पंचक आहे, या संत पंचकांमध्ये नामदेवराय, ज्ञानोबाराय, एकनाथ महाराज आणि तुकोबाराय हे महाराष्ट्रातले संत आहेत. मराठी भाषेत त्यांचं वाङ्मय आहे. हे जन्माने हिंदू असलेले संत आहेत. पण या 4 संतांच्या बरोबर त्यांनी कबीरांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. वारकरी संत परंपरेच्या संत पंचकांमध्ये कबीरांना इतकं महत्वाचं स्थान का दिलं गेलं असावं? उत्तर भारतातले हिंदी भाषेत साहित्य निर्माण करणारे आणि मुस्लिम धर्मात जन्मलेले हे कबीर वारकऱ्यांना आपल्या इतक्या जवळचे का वाटले असावे? याचं कारण अगदी स्पष्ट आहे. कबीर महाराजांवर नामदेवरायांचा मुख्य प्रभाव आहे आणि त्यामुळं कबीरांविषयी महाराष्ट्राला आपलेपण वाटलेले. आपल्याला माहित आहे की ज्यावेळी सत्यशोधक समाजाची स्थापना व्हायची होती, त्याच्या अगोदर महात्मा ज्योतिबा फुले सगळ्यांशी चर्चा करत होते आणि त्यावेळी महंत ज्ञानगिरी बुवा नावाचे कबीरपंथी साधू कबीरांच्या बीजक नावाच्या ग्रंथातल्या विप्रमती प्रकरणाचं वाचन करत होते. या विप्रमती नावाच्या प्रकरणातून महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी प्रेरणा घेतली आणि त्यातून सत्यशोधक समाजाची निर्मिती झाली, असं तुकाराम हनुमंत पिंजर यांनी म्हटलेलं आहे, जे महात्मा फुलेंचे सहकारी आहेत. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील कबीरांना गुरु मानलेला आहे. त्यांचे वडील कबीरपंथी होते. भगवान गौतम बुद्ध, महात्मा कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले या तिघांना त्यांनी गुरु मानलं. त्याच्यामध्ये त्यांनी कबीरांना सुद्धा गुरु मानलेला आहे. म्हणजे तुकोबाराय, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महाराष्ट्रातल्या महामानवांवर कबीरांचा असलेला प्रभाव अगदी निर्विवाद आहे. अशा कबीर महाराजांवर नामदेवरायांचा प्रभाव आहे. ही सगळी मांडणी मी याच्यासाठी केली की वारकरी परंपरेमध्ये जे संतपंचक मांडलं जातं, त्या संतपंचकांमध्ये
कबीरांना मान्यता दिली गेली आहे. कबीरांना त्या 5 संतांमधलं एक संत मानलेला आहे. कबीरांना वारकरी मानलेला आहे. यावेळी कबीर महाराजांना संत मानत असताना त्यांच्या धर्माचा विचार वारकऱ्यांनी केलेला नाही. तर या कबीर महाराजांनी त्यांच्या अनेक दोह्यांमधून हिंदू मुस्लिम ऐक्याचा उत्कटतेनं पुरस्कार केलेला आहे. त्यांनी अनेक दोह्यांमध्ये असं म्हटलेलं आहे की राम आणि रहिमाच्या नावावरून भांडणं होतात, परंतु खरं रहस्य दोघांनाही कळत नाही. त्यांनी अनेक ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मंदिर आणि मस्जिद याच्या पलीकडे जाऊन आपण भक्ती केली पाहिजे. अनेक दोह्यांमधून कबीरांनी ज्या उत्कटतेनं हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार केलेला आहे ते नेमकं कुठून आलं असावं? तर त्याचं एक कारण प्राची ढेरे असं सांगतात की कबीरांवर गोरखनाथांचा प्रभाव आहे. गोरखनाथांचा कबीरांवर प्रभाव असल्यामुळं कबीरांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार केलेला आहे. गोरखनाथांचे बाबा रतन हाजी फकीर नावाचे एक मुस्लिम शिष्य होते. गोरखनाथांच्या नाथ संप्रदायामध्ये ज्या अनेक शाखा आहेत त्यातली रावळ नावाची एक शाखा आहे. या रावळ शाखेमध्ये सुद्धा अनेक मुस्लिम आहेत. हाच गोरखनाथांचा वारसा महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबारायांनी चालवलेला आहे. गोरखनाथांचं वर्णन करताना ज्ञानोबारायांनी असं म्हटलेलं आहे, तेने योगाब्जिणी सरोवरू विषय विध्वंस के विरू ते पदिका सर्वेश्वरू अभिषेकिले, असं ज्या गोरखनाथांचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. जे गोरखनाथ नामदेवरायांचे परमगुरू आहेत आणि त्याच नामदेवरायांनी गोरखनाथांचा हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा वारसा आपल्या उत्तर भारतामध्ये चालवलेला आहे. म्हणून नामदेवराय जेव्हा उत्तर भारतामध्ये गेले त्यावेळी त्यांनी अनेक अभंगांमधून हे हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका अभंगामध्ये ते म्हणतात, हिंदू अंधा तुरक काणा दोने ज्ञानी शहाणा, हिंदू पूजे देहुरा मुसलमानो मशीत नामे सोयी सेविया जहा देहुरणा मशीद. ज्या ठिकाणी देऊळ नाही आणि ज्या ठिकाणी मशीद नाही त्याच्या पलीकडे जाऊन मी भक्ती करतो, असं नामदेवराय सांगतात. तर नामदेवराय गोरखनाथ यांनी अत्यंत ताकदीनं आणि अत्यंत माणुसकीच्या भावनेतनं ज्या सर्व धर्म समभावाचा पुरस्कार केलेला होता त्यांचाच प्रभाव कबीर महाराजांवर पडलेला आहे. आणि त्यातून कबीर महाराजांनी उत्तर भारतामध्ये एक संत परंपरा तयार केली असं आपल्याला म्हणावं लागेल. कबीर महाराजांच्या प्रभावातून उत्तर भारतामध्ये जी संत परंपरा निर्माण झाली त्या संत परंपरेतल्या अनेक संतांनी परत परत आपल्या अभंगांमधून, दोह्यांमधून, आपल्या रचनांमधून सातत्यानं सर्व धर्म समभावाचा पुरस्कार केलेला दिसतो. आता असे जे कबीर महाराज आहेत त्यांच्याच प्रभावातून निर्माण झालेल्या संत परंपरेतलं उत्तर भारतातलं एक महत्वाचं नाव म्हणजे नानक महाराज आहे. आता हे जे नानक महाराज आहेत या नानकांनी सुद्धा अनेक मुस्लिमांना आपलं शिष्य बनवून घेतलेलं होतं. आणि ते नानक महाराज की ज्यांच्यावर कबीरांचा प्रभाव आहे, ज्यांच्यावर आपल्या नामदेवरायांचा प्रभाव आहे, ते नानकदेव एकदा महाराष्ट्रामध्ये आले होते. अनेक अभ्यासकांचं असं मत आहे की त्या नानकदेवांनी नामदेवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या औंड्या नागनाथाला भेट दिलेली होती. तर असे हे नानक महाराज, त्या नानकांचा प्रभाव आपल्या वारकरी परंपरेतल्या एकनाथ महाराजांवर आहे. एकनाथ महाराजांनी अनेक संतांचा उल्लेख करताना त्या संतांच्या अगोदर नानक असं शब्द लावलेला आहे. म्हणजे संतत्वाचं प्रमाणच त्यांनी नानक मांडलेला आहे. इतका नानकांचा एकनाथ महाराजांवर प्रभाव आहे. आणि एकनाथ महाराजांच्याच काळात शेख मोहम्मद नावाचे एक संत महाराष्ट्रामध्ये झालेले. संत शेख मोहम्मदाचा महाराष्ट्रावर मोठा प्रभाव आहे. शेख मोहम्मदानी एक अभंग लिहिलेला आहे. त्या अभंगामध्ये शेख मोहम्मद महाराज असं म्हणतात, नाही ऐसे केले त्या गोपाळे
नाही सोवळे ओवळे. त्या गोपाळांनी काय केलेलं आहे, तर सोवळे ओवळे असं काहीच ठेवलेलं नाही. काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा. केतकीच्या झाडाला काटे असतात, पण त्यात आत केवडा जन्मतो. नारळ वरुता कठीण पर्यांतरी जीवन. नारळ वर्ण कठीण असतो, पण त्याच्या आत पाणी असतं. शेख महम्मद महाराज म्हणतात, शेख महम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद. शेख महम्मद हा जरी अविंद असला तरी त्याच्या हृदयामध्ये गोविंद आहे. म्हणजे नारळ वर्ण कठीण दिसतो, पण आत पाणी असतं. केतकीच्या झाडाला वरून काटे असतात, पण आत केवढा जन्मतो. तसा शेख महम्मद हा वरून अविंद दिसत असेल, पण त्याच्या आत गोविंद आहे. म्हणजे वरून जे ओवळ दिसतं, अपवित्र दिसतं, ते मुळात आतून पवित्र असतं, आतून सोवळ असतं, असं शेख महम्मदांना सांगायचंय. या निमित्तानं आणखी एक गोष्ट स्पष्ट करायला पाहिजे की सोवळ्या ओवळ्याची विभागणी जन्माधारित पद्धतीनं जे करत होते त्यांना वारकरी परंपरेनं विरोध केलेला आहे. विशेषतः सोवळ्या ओवळ्याच्या जन्माधारित कल्पनांवर 3 संतांनी अत्यंत ताकदीनं टीका केलेली आहे. विटाळावर टीका केलेली आहे. म्हणजे ज्यांना ज्यांना चातुर्य वर्ण्याच्या चौकटीमध्ये स्थान मिळत नव्हतं त्यांचा विटाळ मांडला जायचा, आणि असा ज्यांचा विटाळ मांडला गेला त्या संतांनी विटाळाच्या विरोधात अभंग लिहिलेले. त्यामध्ये चोखोबारायांच्या पत्नी सोयराबाई आणि कर्ममेळा या तिघांनी या विटाळाच्या विरोधात अभंग लिहिलेले आहे. कारण ते चातुर्यवर्ण्याच्या चौकटीत नव्हते, त्यांना अतिशूद्र मानलं जात होतं, त्यांचा सगळेजण विटाळ मानत होते, त्यामुळे त्यांनी विटाळांच्या विरोधात अभंग लिहिलेले. त्यानंतर आणखी कोणी विटाळाच्या विरोधात अभंग लिहिलेले आहेत, तर आपल्या सोपान काकांनी लिहिलेले. आता त्यांनी विटाळाच्या विरोधात अभंग का लिहिले असतील, कारण ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताबाई या 4ही भावंडांना ओवळ मानलं जात होतं आणि त्यांचा सुद्धा विटाळ मानला जात होता. तर संन्याशाची मुलं म्हणून यांच्यावर बहिष्कार टाकलेला होता आणि चातुर्यवर्ण्याच्या चौकटीमध्ये त्यांना सामावून घेतलेलं नव्हतं. चिंतामणीनाथ म्हणतात, चहू वर्णांमध्ये शोधला आधार परी म्हणती होईल अनाचार, म्हणून सिद्धनाथ पंत साचार हाची सर्वोत्कर्ष मानला. या 4 वर्णामध्ये या भावंडांना स्थान मिळालेलं नव्हतं, त्यामुळे त्यांचा सुद्धा विटाळ मांडला जात होता, म्हणून त्यांनी सुद्धा विटाळाच्या विरोधात अभंग लिहिलेले. विशेषतः सोपान काकांनी विटाळाच्या विरोधात अभंग लिहिलेले. ते म्हणतात, शरीर निर्मळ वासना टवाळ कारे तू बरळ भक्तीविन, सर्व ब्रह्म निर्मळ नेनसी सोवळे एकची गोपाळी जनवन. सगळ्या ब्रह्मांडामध्ये जे जीव आहेत त्यांच्यामध्ये जर ब्रह्म असेल तर मग आपण कुणालाच ओवळ मानू शकत नाही. ओवळ मानायचंच असेल तर सोपान काका म्हणतात, मन हे ओवळे अभक्ताचे, अभक्ताला ओवळ मानावं लागेल. भक्त कोणत्याही जातीतला असो त्याला ओवळ मानता येणार नाही, कारण त्याचं मन शुद्ध असतं. मन हे सोवळे सदाशिव चक्री मग तुझं निरंतर हरी पावे. तर असं सोपान काकांनी सांगितले. म्हणजे पहिल्यांदा चोखोबाराय आणि त्यांच्या कुटुंबांनी विटाळाच्या विरोधात लिहिलेलं आहे, कारण तेही या 4 वर्णाच्या चौकटीमध्ये सामावून घेतले गेलेले नव्हते. त्यानंतर सोपान काकांनी लिहिलेलं आहे, कारण त्यांचाही लोक त्या काळात विटाळ मानत होते, त्यांनाही चातुर्यवर्ण्याच्या चौकटीमध्ये स्थान नव्हतं. आणि त्यानंतर या विटाळाच्या विरोधात जो अभंग लिहिलेला आहे तो शेख महम्मद महाराजांनी लिहिलेला आहे. कारण शेख महम्मद महाराजांचा सुद्धा 4 वर्णामध्ये समावेश होत नव्हता. या चातुर्यवर्ण्याच्या चौकटीमध्ये त्यांचा समावेश होत नव्हता, म्हणून त्यांचा सुद्धा लोक विटाळ मानायचे, त्यांना अविंद मानायचे. म्हणून शेख महम्मद म्हणतात की माझा विटाळ मानू नका, कारण मी जरी वरून तुम्हाला अविंद भासत असलो तरी माझ्या हृदयामध्ये गोविंद. शेख महम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद. तर असे हे शेख महम्मद महाराज. त्यानंतर याच शेख महम्मद महाराजांचा संपूर्ण महाराष्ट्रावरती प्रभाव होता. त्यानंतर वारकरी परंपरेतले अत्यंत महत्वाचे संत म्हणजे आपले तुकोबाराय. वारकरी परंपरेच्या कलशस्थानी असलेले तुकोबाराय. या तुकोबारायांनी एक अभंग लिहिलेला आहे. त्या अभंगामध्ये तुकोबाराय असं म्हणतात की वर्ण अभिमाने कोण झाले पावण ऐसा द्या निवडून मज पाशी. वर्णाच्या अभिमानावर पावण झालेला असा कोणतरी मला निवडून दाखवा.
या उलट ज्यांना वर्णाचा अभिमान बाळगणं शक्य नाही अशा कितीतरी लोकांनी हरिभजनाच्या बळावर जी प्रतिष्ठा प्राप्त केलेली आहे, परमार्थामध्ये जो अधिकार मिळवलेला आहे, तो अनेक उच्चवर्णीयांना सुद्धा मिळवता आलेला नाही. तुकोबाराय म्हणतात, चोका मेळा बंका जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी, नामयाची जणी कोण तिचा भाव, जेवी पंढरी राव तिच्या सरे. अशा संतांची उदाहरणं देत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे, कबीर मोमीण लतीफ मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास. कबीर हे मोमीण जातीत जन्मलेले आहेत, तर लतीफ महाराज हे जन्माने मुसलमान आहेत. परंतु अशा संतांना सुद्धा परमार्थाचा मोठा अधिकार आहे. आता तुकाराम महाराजांनी या अभंगांमध्ये ज्या लतीफ महाराजांचा उल्लेख केलेला आहे, ते लतीफ महाराज वारकरी परंपरेतले अधिकारी संत आहेत. त्यांनी आपली परंपरा एका अभंगामध्ये सांगताना असं म्हटलेलं आहे की माझी परंपरा ही नामदेव रायांची आहे, मीराबाईंची आहे, धन्नाजी जाटांची आहे. ज्या धन्नाजी जाटांचा उल्लेख तुकोबारायाने आपल्या अभंगामध्ये केलेला आहे, ते धन्ना जाट उत्तर भारतामधले एक संत आहेत. त्यांच्या वाणीचा समावेश शीख धर्माच्या धर्मग्रंथांमध्ये केलेला आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की वारकरी परंपरेमध्ये तुकोबारायांनी कबीर आणि लतीफ महाराज यांचा अत्यंत आदराने आपल्या अभंगांमध्ये उल्लेख केलेला आहे. त्यांना वारकरी परंपरेचं संत मानलेलं आहे. स्वतः तुकोबारायांचे शिष्य अणगडशाह फकीर हे सुद्धा जन्माने मुसलमान होते. तुकोबाराय हे ज्या काळात करत होते त्याच काळात तिकडे उत्तर भारतामध्ये शीख परंपरा निर्माण होत होती. त्यांनी अनेक संतांचे दोहे गोळा करून एक गुरुग्रंथ साहिब नावाचा धर्मग्रंथ तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये नामदेवराय, बाबा फरीद, कबीर महाराज, नानक, धन्ना जाट अशा अनेक, रोहिदास महाराज अशा अनेक संतांच्या दोह्यांचं एकत्रीकरण करून त्यांनी शीख धर्माचा धर्मग्रंथ तयार केला. या धर्मग्रंथामध्ये सुद्धा आपल्या नामदेवरायांची 61 पदं त्यांनी समाविष्ट करून घेतलेली आहे. म्हणजे तिकडं नानकांनी, कबीरांनी, नामदेवरायांनी आणि इतर संतांनी जे दोहे लिहिले त्याचा समावेश शीख धर्मामध्ये केला गेला. तिथं सुद्धा शीख धर्माने धर्म पाहिला नाही. जे संत कोणत्याही धर्माचे असोत, नामदेवराय हिंदू धर्माचे आहेत, कबीर मुस्लिम धर्माचे आहेत, शेख बाबा फरीद जे आहेत ते मुस्लिम धर्माचे आहेत, नानक हिंदू धर्माचे आहेत. तर अशा सगळ्या धर्माच्या संतांच्या रचना, सगळ्या जातीच्या संतांच्या रचना त्यांनी समाविष्ट करून शीख धर्माचा गुरुग्रंथ साहिब हा ग्रंथ निर्माण केलेला आहे. इकडं महाराष्ट्रामध्ये जी वारकरी परंपरा आहे त्यामध्ये अनेक मुस्लिम संतांना सामावून घेतलेलं आहे. आता परत आणखी यातली गंमत सांगतो. महानुभव पंथामध्ये एक शहामुनी नावाचे मुस्लिम संत आहे. ते जन्माने मुस्लिम आहेत आणि महानुभव पंथाचे आहेत. हे महानुभव पंथाचे असलेले शहामुनी नावाचे संत त्यांनी चोखोबारायांचा उल्लेख आपल्या अभंगामध्ये केलेला आहे. चोखोबाराय स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्यांच्यासाठी देव वेगळा वाडा तयार करणार नाही, सगळ्या जातीच्या लोकांमध्येच त्यांनाही ते सामावून घेतील. मग तुम्ही इथं कशाला उच्च नीचता पाळता असा प्रश्न शहामुनींनी विचारलेला आहे. शहामुनींना सुद्धा चोखोबारायांविषयी अत्यंत आदराची भावना आहे. हे शहामुनी जन्माने मुसलमान आहेत, पंथानी महानुभव आहेत आणि वारकरी परंपरेतल्या चोखोबारायांविषयी आदर बाळगणारे आहेत. चोखोबारायांचं उदाहरण देऊन उच्च नीचतेला विरोध करणारे आहेत. असे हे शहामुनी. त्यानंतर अंबर हुसेन नावाचे एक संत आहे. त्यांनी भगवद्गीतेचं मराठीत भाष्य लिहिलेलं आहे. अंबर हुसेनी नावाने ते प्रसिद्ध आहे. म्हणजे आपल्या ज्ञानोबारायांनी भगवद्गीतेवर भाष्य केलेली ज्ञानेश्वरी जशी आहे तसं भगवद्गीतेवर अंबर हुसेनानी मराठीत टीका केलेली आहे. ती अंबर हुसेनी म्हणून ओळखली जाते. एका बाजूला सिद्धेश्वर भटब्रह्मेंच्या सारखे लोक, जे कचेश्वर भटब्रह्मेंचे वडील आहेत, ते आपल्या मुलांना गीता वाचू देत नव्हते, कारण वेदातच सगळं ज्ञान आहे अशी त्यांची कर्मठ भावना होती. त्यामुळं कचेश्वर भटांना चोरून गीता वाचावी लागली.
म्हणजे हिंदू धर्मातल्याच लोकांना, काही लोकांना गीता मान्य नव्हती. पण त्याच वेळी अंबर हुसेन सारखा मुस्लिम धर्मातला माणूस या गीतेवर मराठीत भाष्य लिहितोय, हे वेगळेपण आहे. अंबर हुसेन यांनी मराठीत भाष्य असलेली अंबर हुसेनी लिहिलेली आहे. शेख मोहम्मद महाराज त्यांनी अनेक अभंग लिहिलेले आहेत. त्याचबरोबर शहामुनी आहेत, जे महानुभव पंथातले आहेत, ज्यांना वारकरी परंपरेतल्या चोखोबारायांविषयी आदर आहे आणि चोखोबारायांचं उदाहरण देऊन त्यांनी उच्च निश्चितेला विरोध केलेला आहे. तुकोबारायांचे शिष्य अनगड शहा फकीर आहेत. तर अशी ही महाराष्ट्रामध्ये मुस्लिम संतांची मोठी परंपरा आहे. आता हे सगळं वारकरी परंपरेमध्ये घडतं आहे. त्याचा परिणाम काय झाला? तर त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेत अनेक मुस्लिम कुटुंब आपल्याला दिसतात. अनेक मुस्लिम कुटुंबांमधले लोक पंढरीची वारी करताना आपल्याला दिसतात. एवढंच काय, पण जेव्हा इथं ख्रिश्चन धर्म आला तेव्हा सुद्धा रेव्हरंड टिळकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्यांनी एके ठिकाणी असं म्हटलंय की तुका निर्मित सेतू वरुणी मी हे आलो ख्रिस्त चरणी. म्हणजे ख्रिस्ताच्या चरणी जाण्याची प्रेरणा मला तुकोबारायांच्या अभंगांमधून मिळाली, असं रेव्हरंड टिळक म्हणतात. तेव्हा एका धर्माच्या कोशात ही वारकरी परंपरा अडकलेली नाही. सगळ्या धर्मांना सामावून घेऊन पुढे जाणारी ही वारकरी परंपरा आहे. हे रेव्हरंड टिळकांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसेल. किंवा आत्ताच जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते फादर फ्रान्सिस दिब्रिटो, या फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सुद्धा तुकोबारायांच्या साहित्यावर पीएचडी केलेली आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. तर अशी ही सर्व धर्मांना सोबत घेणारी वारकरी परंपरा आहे. त्यानंतर लिंगायत धर्म. लिंगायत धर्माचा आणि वारकरी परंपरेचा संबंध सुद्धा तितकाच विलोभनीय आहे. वारकरी परंपरेचे जे महागुरु आहेत नामदेवराय, या नामदेवरायांचे गुरु आहेत विसोबा खेचर. ज्या विसोबा खेचरांनी नामदेवरायांना देवाच्या सगुण निर्गुण स्वरूपाविषयी स्पष्टता देणारं तत्वज्ञान औंड्या नागनाथाला सांगितलं. या विसोबा खेचरांनी षडूस्थळी नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. हा लिंगायत प्रभावातून तयार झालेला ग्रंथ आहे, कारण षटस्थल ही लिंगायतांची संकल्पना आहे. महात्मा बसवण्णा त्यांनी जो अनुभव मंडप स्थापन केला होता, या अनुभव मंडपामध्ये अल्लम प्रभू त्या अनुभव मंडपाचे जगद्गुरू होते. त्या अल्लम प्रभूंचा गोरखनाथांशी संवाद झालेला होता आणि ते गोरखनाथ वारकरी परंपरेचे परमगुरू आहे. त्यानंतर वारकरी परंपरेचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की याच वारकरी परंपरेमध्ये नंतरच्या काळामध्ये मल्लप्पा वास्कर नावाचे एक फडकरी होऊन गेले. हे मल्लप्पा वास्कर जन्माणी लिंगायत होते, पण तरी सुद्धा त्यांनी गळ्यात तुळशीची माळ घालून वारकरी परंपरेचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. आज महाराष्ट्रातून आणि कर्नाटकातून असे बहुसंख्य वारकरी आपल्याला दाखवता येतील की जे वास्कर फडाशी संबंधित आहे. तर असे हे मल्लप्पा वास्कर, जे तरवडाच्या पानाची भाजी करून त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला, असे हे मल्लप्पा वास्कर हे जन्माणी लिंगायत आहे. अनेक शीख धर्मातले लोक वारकरी परंपरेशी संबंधित आहेत. लिंगायत धर्मातले सांगितले, मुस्लिमांमधले सांगितले, ख्रिश्चनांमधले सांगितले. तर अशा ह्या अनेक धर्मातल्या लोकांना सामावून घेणारी ही आपली वारकरी परंपरा आहे. आता याचं एक प्रातिनिधिक उदाहरण मी आपल्या डोळ्यासमोर ठेवतो, ते म्हणजे जैतुनबी अक्कांचं. आता हे जैतुनबी अक्का कोण? तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. या जैतुनबी अक्का एका मुस्लिम गौंड्याची मुलगी. हनुमानदासजी महाराजांकडून त्यांनी माळ घातली आणि त्या वारकरी परंपरेमध्ये आल्या. त्या वारकरी परंपरेमध्ये आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या नेतृत्वात एक दिंडी तयार केली. त्या कीर्तन करायला लागल्या. एक मुस्लिम महिला वारकरी संतांच्या अभंगांवर कीर्तन करते, हा किती मोठा चमत्कार आहे. सर्व धर्म समभावाचं महाराष्ट्रातलं हे अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे. या जैतुनबी रोजाचा उपवास करायच्या, 5 वेळा नमाज पडायच्या, म्हणजे मुस्लिम धर्माचं पालन करून त्या वारकरी परंपरेत आलेल्या होत्या. त्यांच्याकडून अनेकांनी माळा घातल्या
एका वेश्येचं मनपरिवर्तन त्यांनी केलं आणि त्या वेश्येला त्यांनी कीर्तनकार बनवलं. या जैतूनबी अक्कांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या स्वतःच्या हाताने जेवण करून वारकऱ्यांना वाढायच्या. अशा या जैतूनबी अक्का त्यांनी माधवराव बागल आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सोबत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे, यांच्यासोबत कार्य केलेलं आहे. माधवराव बागल आणि क्रांतिसिंह नाना पाटील आपल्याला माहिती आहे की हे कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव असलेले महाराष्ट्रातले अत्यंत ताकदीचे नेते होते. त्यांच्यासोबत सुद्धा जैतूनबींनी कार्य केलेलं आहे, त्यांच्याकडून शाबासकी मिळवलेली आहे. 42च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींचा फोटो गळ्यात अडकवून जैतूनबी यायच्या. गांधीजींनी सुद्धा जैतूनबींना शाबासकी दिलेली होती. महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेच्या सर्वसमावेशकतेचं, सर्व धर्म समभावाचं जैतूनबी अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. या जैतूनबी अक्काने हजारो लोकांना माळा घातल्या, त्यांना व्यसनापासून सोडवलं. तर अशा ह्या जैतूनबी अक्का, अशी अनेक मुस्लिम कुटुंब या वारकरी परंपरेमध्ये आपल्याला आढळतात. आतापर्यंत आपण वारकरी परंपरेचे इतर सगळ्या धर्मांशी असलेले संबंध बघितले, म्हणजे लिंगायत धर्माशी असणारे संबंध, शीख धर्माशी असणारे संबंध, त्यानंतर इस्लाम धर्माशी असणारे संबंध, ख्रिश्चन धर्माशी असणारे संबंध, म्हणजे वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना वारकरी परंपरेनं कसं सामावून घेतलं, त्या धर्मातल्या संतांचा वारकरी परंपरेनं कसा आदर राखला, किंवा वारकरी परंपरेतल्या संतांचा इतर धर्मातल्या लोकांनी कसा आदर राखला, या सगळ्याचं विवेचन मी केलेलं आहे. तर आता जे कोणता धर्म मानत नाहीत, जे माणुसकी हाच एक धर्म मानतात, अशा लोकांशी वारकरी परंपरा कसा व्यवहार करते, अशा लोकांना वारकरी परंपरेमध्ये काय स्थान आहे, याचं सुद्धा विवेचन केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की आधुनिक काळामध्ये जो राष्ट्रवादी इतिहासकाराचा एक कंपू होता, त्यातल्या अनेक इतिहासकारांनी संतांना नेमहट आणि भोसट म्हणून हिणवलं आणि या इतिहासकारांना विरोध करणारा किंवा या इतिहासकारांनी संतांवर घेतलेल्या आक्षेपाचं खंडन करणारा कुणीतरी इतिहासकार पुढे यावा अशी अपेक्षा होती. आणि संतांच्या सामाजिक आणि नैतिक कार्याचं स्पष्टीकरण देणारा असा इतिहासकार म्हणजे गंबा सरदार. या गंबा सरदारांनी संत साहित्याची सामाजिक फलश्रुती नावाचं पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकातून संत साहित्यानं जे काही सामाजिक कार्य केलेलं आहे त्याची फलश्रुती सगळ्यांच्या समोर मांडली. त्यांच्या अगोदर बारस सुंठणकर म्हणून होते, त्यांनी महाराष्ट्रीय संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि हे बारस सुंठणकर रॉयवादी होते, म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय जे कम्युनिस्ट विचारधारेनं प्रभावित झालेले होते. अशा मानवेंद्रनाथ रॉय यांची जी रॉयवादी विचारसरणी होती त्याच्यामध्ये हे बारस सुंठणकर आहेत. तर असे हे बारण सुंठणकर त्यांनी महाराष्ट्रीय संत मंडळाच्या ऐतिहासिक कार्य नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यातून संत साहित्यावरती जे काही लोक आक्षेप घेतात त्याचं खंडन केलेलं आहे आणि संतांचं ऐतिहासिक कार्य नेमकं कोणतं आहे याची अत्यंत साधार अशी मांडणी केलेली आहे. तर असे हे बारस सुंठणकर, ज्यांचे मामा हरिभाऊ गिंडे हे वास्कर फडावरले वारकरी होते, त्यामुळे त्यांना वारकरी परंपरेचा सगळा अभ्यास होता. तर त्यांच्याच प्रभावातून नंतर जे गंबा सरदार ज्यांनी वारकरी परंपरेच्या सामाजिक कार्याची फलश्रुती मांडली, त्या पुस्तकाचा संदर्भ डॉक्टर भाप भैरटांनी आपल्या वारकरी परंपरा उदय आणि विकास या पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी वापरलेलं आहे. जे डॉक्टर भाप भैरट दादा महाराज सातारकरांचे, म्हणजे आजचा जो गाजलेला सातारकर फड आहे, या सातारकर फडाची निर्मिती ज्यांच्यापासून झाली ते दादा महाराज सातारकर, त्यांचे शिष्य हे डॉक्टर भापम भैरट होते. आणि या डॉक्टर भापम भैरटांनी जे वारकरी परंपरा उदय व विकास नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, या पुस्तकामध्ये गंबा सरदारांचे संदर्भ जागोजागी वापरलेले आहेत. आपल्या विचारांपेक्षा एखादा माणूस जरी वेगळा विचार करत असला, त्याची विचारसरणी कोणती असली तरी त्यांनी संतांविषयी जे मत मांडलेलं आहे ते जर खरं असेल तर आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे, याचा वस्तुपाठच डॉक्टर भाप भैरटांनी घालून दिलेला आहे. म्हणून गंबा सरदारांनी जी कम्युनिस्ट विचारसरणी स्वीकारलेली होती तरी सुद्धा त्यांनी संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती नावाचा जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथातले संदर्भ हे सातत्यानं डॉक्टर भाप भैरटांनी वापरलेले आहेत. यावरून वारकरी परंपरा नवविचारी लोकांचं कसं
स्वागत करते, त्यांच्याविषयी कसा आदर बाळगते, हे सुद्धा आपल्याला दिसतं. वारकरी संत परंपरेचा महाराष्ट्रातल्या सगळ्याच समाज सुधारकांच्या विचार विश्वावर प्रभाव होता. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असतील, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख असतील, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, किंवा ज्यांनी विठोबाची शिकवण नावाचं चांगलं पुस्तक लिहिलं ते सत्यशोधक चळवळीतले मुकुंदराव पाटील असतील, अशा अनेकांवर संत साहित्याचा मोठा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. तर अशी ही वारकरी संत परंपरा, ज्याच्यामध्ये नंतरच्या काळात गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराज यांच्यासारखी दोन मोठी माणसं झाली, तर ही वारकरी परंपरेची ताकद आहे. सगळ्या धर्मांना, सगळ्या विचारांच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची ही वारकरी परंपरेची ताकद आहे. आता सुद्धा आपल्याला दिसेल की विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे आदरणीय कॉम्रेड विजय मांडके यांनी हा फेसबुक लाईव्हचा उपक्रम आयोजित केलेला आहे. ते अगोदर विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून इंदापूर आणि चिंचणी टप्पा या ठिकाणी आरोग्याची शिबिरं, वारकऱ्यांसाठी आरोग्याची शिबिरं घेत होते. तर वारकरी परंपरेशी हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे लोक स्वतःला जोडून घेत आहेत, ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. वारकरी परंपरेनंही त्यांचं स्वागत केलं पाहिजे, कारण तोच वारकरी परंपरेचा वारसा आहे. ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही. तर त्याच पद्धतीनं या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं वारी समतेचे हा जो काय फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्यासाठी आदरणीय कॉम्रेड विजय मांडके यांनी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आपल्या सगळ्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली, आपले सगळ्यांचे आभार मानतो. आणि आता कोरोनाच्या महामारीमुळं आषाढी वारीचा जो पायी पालखी सोहळा आहे हा रद्द झालेला आहे. काही मोजक्या लोकांच्या सोबत ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या, एकनाथ महाराजांच्या आणि सगळ्या संतांच्या पादुका या पंढरीला जाणार आहेत. तर वारकऱ्यांनी ठाईचं वैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा, याप्रमाणे घरीच राहून नामस्मरण करावं. पंढरीला जाण्याचा दुराग्रह या काळामध्ये धरू नये आणि घरी राहून जर आपण भक्ती केली तर ती निश्चितपणे विठ्ठलापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय ज्याप्रमाणे म्हणतात की वारी करण्याचा उद्देश तुकोबारायांनी एके ठिकाणी सांगितलेला आहे. तुकोबाराय म्हणतात, वर्ण अभिमान विसरल्या याती एकमेका लोटांगण जाती रे, किंवा काम क्रोध केला पावटणी मातले वैष्णव वीर रे. तर अशा रीतीनं काम क्रोधाचा निचरा करणं, वर्णाभिमानाचा निचरा करणं हाच वारीचा उद्देश आहे. तो कदाचित घरी राहूनही आपल्याला साध्य होऊ शकतो. त्यामुळं आपण वारीचा पंढरपुरात जाण्याचा दुराग्रह न धरता घरीच बसून विठ्ठलाचं नामस्मरण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्या वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. आपणा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.